ही है मेरा मेरा सवेरा, तेरे सिवा है न कोई मेरा। तू ही है मेरा मेरा सवेरा, तेरे सिवा है न कोई मेरा।
सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम। आपण आराधनेत जाऊया आणि वर्षाच्या शेवटल्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. त्याच्यासारखा कोणी नाही, तुमचा कोणी नाही. आणि प्रभूचा गौरव करूया, स्तुती करूया. आपल्याला वाटतं जर आपण आपल्या जागेवर उभं राहावं आणि त्याची स्तुती करावी. सुंदर संधी आहे आपल्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा आदर, महिमा आणि गौरव या आमच्या सोबत आपण देणार आहोत. त्याला सांगूया तुझ्यासारखा कोणी नाही.
येशू आम्ही तुझाच विचार करावा, तू दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालावं, तू सांगितलेल्या गोष्टी आम्ही आठवाव्या जाणवाव्या त्याप्रमाणे आम्ही करावं, यासाठी प्रत्येकदा आम्हा सर्वांचं तू सहाय्य करावं. येशू ख्रिस्त त्याच्यासारखा कोणी नाही, ज्या येशूने आम्हासाठी आम्हामध्ये त्याने जन्म घेतला. त्या दिवसात 2000 वर्षापूर्वी त्याची आठवण यावेळेस करत असताना सर्व महिमा, आदर, स्तुती, प्रशंसा, गौरव आम्ही तुला द्यावं, यासाठी आम्ही प्रत्येकाचं सहाय्य कर. जे सर्व प्रिय लोक वर्षाच्या अंती त्या प्रभुवारी तुला विसरले नाही, त्या सर्वांच्या जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या जीवनासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. प्रत्येकाला तो आशीर्वाद दे. विशेष करून या तरुण संघातील प्रत्येक लेकराला तो आशीर्वाद दे. सर्वांना प्रभू तुझ्या गौरवासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी, जी आराधना मागे लोकांनी तुला बाळ असताना तुला पाहून केली, तुला राजा म्हणून स्वीकारलं, तीच भावना आमच्या अंतःकरणात. जे कोणी प्रभू इथे येण्याचे बाकी आहेत त्यांना देखील तुझ्या आत्म्याद्वारे प्रेरणा दे. त्याने आपल्या घरीच राहू नये, तर तुझ्या सानिध्यात यावं, तुझी आराधना, तुझी स्तुती, तुला उंच करावं, तुझ्या वचनातून प्रभू आम्ही ग्रहण करावं, बंधूंच्या एकत्रित येण्यात यावं. प्रभू ही वेळ आमच्या घरी आम्ही राहण्याची नाही, तर तुझ्या जवळ येण्याची आहे, याचं स्मरण प्रत्येकाला होतं. सर्व महिमा गौरव प्रभू आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे, आमेन. आपल्या जागेवर आपण बसणार आहोत. यावेळेस आम्ही आळीपाळीने वाचण्याकरिता स्तोत्र 118 आळीपाळीने आम्ही वाचणार आहोत आणि प्रभूचा गौरव त्याच्या वचनाद्वारे आम्ही करणार आहोत. त्यानंतर प्रेषितांचा विश्वास मतांगीकार एकत्रित रीतीने आम्ही म्हणणार आहोत. स्तोत्र 118 जर आपल्याला मिळालं असेल तर वचनाचा आदर आणि सन्मान करूया. आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती असं शीर्षक या स्तोत्राचं आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घर असताना मी परमेशाचा धावा केला, तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेतले आहे, परमेश्वराच्या नामाने मी त्याचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे,
खरोखर मला घेरिले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. त्यांनी मला मधमाशाप्रमाणे घेरले आहे. पाट्या फुट्याच्या आगीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तुम्हाला जोरात धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरले. व माझे स्तुती आहे. तो माझा उद्धार झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात वाढलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी वारावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करेन. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेशाचे उपकार स्मरण करेन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करो. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. रामायणाने नापसंत केलेला दगड कोण शिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञ पशु वेदीच्या शिंगास दोऱ्यांनी बांधा. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवबाप त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो. ह्यावेळेस आम्ही एकत्रित रीतीने प्रेषितांचा विश्वास मतांकार आम्ही जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवचा पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीने खाली बसावे. थोडक्यात आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जाणार आहोत. परत एकदा आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करूया. वर्षाचा शेवटला प्रभुवार आज आहे आणि पवित्र शास्त्रात देखील म्हटलेलं आहे की तुझा आरंभ जरी अल्प असला पण शेवट तुझा चांगला व्हायला पाहिजे. आणि म्हणून शेवटाला फार महत्त्व असतं देवाच्या दृष्टीने देखील. आणि ह्या गोष्टीचं स्मरण ह्या दिवसात आम्हा सर्वांना प्रभू करून देव अशी देखील आपण प्रार्थना करूया. जो शेवटपर्यंत तरेल तो जगेल. प्रगटीकरणात देखील या गोष्टी दिलेल्या आहेत. सर्वीकडे ह्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या मंडळीसाठी विशेष प्रार्थना करूया. हे 2020 साल कोणत्या प्रकारची बाधा आणि अरिष्ट आमच्यावर, जसं प्रभूने आम्हाला जरी आजूबाजूला सर्व गोष्टी दिसत आहे पण त्याचा परिणाम आमच्या कोणावर झाला नाही, यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेत जाऊ. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. परत एकदा मान, महिमा, गौरव, स्तुती, प्रशंसा आम्ही तुला देतो, कारण त्यासाठी केवळ योग्य तू आहे. तुझ्या समान आणि तुझ्या बाजूला दुसरा देव नाही. त्या अशा जिवंत देवाची ओळख, पवित्र देवाची ओळख प्रभू आम्हाला तू करून दिलीस.
म्हणून देखील तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्ता ठाई आम्हाला तो निवडलं, पाचारलं, बोलावलं, आपलंसं केलं आणि जी आडभिंत आम्हामध्ये आणि तुझ्यामध्ये होती ती दूर केली. त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो. कितीतरी उपकार प्रभू तुझे आमच्यावर आहे, त्याची मोजमाप, त्याची गणना, त्याची मोजणी आम्हातील कोणीही करण्यास समर्थ नाही. आणि म्हणून या प्रभुवारी आम्ही तुला धन्यवाद देतो. वर्षाचा शेवटला प्रभुवार, जवळजवळ 8 महिने आम्ही चर्चमध्ये येऊ शकलो नाही आणि या शेवटास आम्हाला येण्याची संधी तू दिली असताना प्रभू तुला धन्यवाद देतो. जे प्रिय लोक ह्या ठिकाणी जमले, वेळेत जमले, तुझ्या वेळेचं स्मरण प्रभू त्यांना आहे आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास, ऐकण्यास ते उत्सुक आहे. त्या सर्वांच्या जीवनाबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रत्येकाचं मन तू जाणतो, प्रत्येकाची कृती तू जाणतो, प्रत्येकाचा उद्देश तू जाणतो, कारण तू अंतकरण जाणणारा आणि पारखणारा देव आहेस. परंतु आम्ही आमच्याच मंडळीतील अशा लोकांसाठी परत एकदा प्रार्थना करतो प्रभू, जे तुझे आहे तसं म्हणवतात पण तुझ्यापासून दूर आहे. तुझ्या वेळेचं स्मरण नाही, तुझं स्मरण नाही, भक्तीचं स्मरण नाही, तुला उंच करण्याविषयी प्रभू ते मागे आहे. त्या सर्वांची प्रभू तू दखल घे. हा शेवटला वेळ प्रभू त्यांच्या जीवनात शेवटला ठरण्याआधीच त्यांनी उठावं त्या उधळ्या पुत्रासारखं. आणि तो उधळ्या पुत्र म्हणाला, मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईन, बापाकडे जाईन. हा निश्चय प्रभू या दिवसात करण्याची प्रत्येकाला त्यांना गरज आहे. कारण न जाणो हे वर्ष, येणारं वर्ष आम्ही पाहू किंवा नाही, आम्हाला कोणत्या प्रकारची शाश्वती आणि गॅरंटी नसल्यामुळे आम्ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्यावी, जबाबदारीने घ्यावी. ज्या उद्देशाने प्रभू या कळपामध्ये तो आम्हाला ठेवलेला आहे, तो उद्देश म्हणजे आम्ही एक असावं, एकत्रित येऊन तुझी स्तुती करावी, एकत्रित येऊन तुझ्या सानिध्यात आम्ही वेळ घालावा. हा केवळ एक उद्देश आहे. याचं स्मरण आमच्या लोकांना होऊ दे. 2020 साल प्रभू तू आम्हाला कोणत्या प्रकारचा आजाराचा प्रादुर्भाव आमच्यावर होऊ दिला आणि आमचं रक्षण केलं, सांभाळ केला, याची जाणीव, याचे उपकार फेडण्यासाठी तुझ्या मंदिरी यावं प्रभू. फक्त नाताळ, नवीन वर्ष हे नव्हे तर प्रत्येक ती वेळ महत्त्वाची आहे. याचं स्मरण प्रभू आमच्या लोकांना तर होऊ दे आणि याची जाणीव आमच्या लोकांना तर होऊ दे. आम्ही कोठवर तुला दुखवणार, कोठवर आम्ही तुझ्यापासून दूर राहणार. फक्त सणावारालाच प्रभू जर आम्ही येतो तर फार मोठी चूक करतो. आम्ही ही गोष्ट काल परवा ऐकलेली असताना प्रभू त्याचा परिणाम पुष्कळांच्या मनावर प्रभू जसा पाहिजे तसा झाला नाही. आणि जेव्हा तुझ्या वचनाचा परिणाम आमच्या अंतकरणावर होत नाही किंवा आम्ही होऊ देत नाही, त्याचे गंभीर परिणाम म्हणजे तू अंतकरण कठोर करतो फारोसारखे, आणि त्याचा परिणाम केवळ शेवट आहे. या गोष्टी आम्हाला चांगल्या रीतीने माहीत असून देखील प्रभू जर आम्ही येत नाही तर प्रभू या सर्वांचं तू सहाय्य कर. त्यांच्याविषयी देखील तुला आशा आहे, खात्री आहे. त्यांना प्रभू वेळेत तुझ्या मंदिरी येण्यास सहाय्य कर. आज आम्ही तुझे आभार मानतो विशेष या तरुण संघातील प्रत्येक लेकरांसाठी जे मदत करत आहेत, धावपळ करत आहे, वेळेत येत आहे, गीतांचा सराव आणि गीतांची सेवा या ठिकाणी करत आहे. तुझ्या लोकांना स्तुतीमध्ये, आराधनामध्ये घेऊन जाण्यासाठी प्रभू हे सर्व जे टॅलेंट्स, गिफ्ट्स त्यांना दिले त्यांच्या जीवनाबद्दल खरोखर आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तू अधिक आशीर्वाद कर, त्यांचं भविष्य तू आपल्या हातात सुरक्षित कर आणि प्रभू त्यांना एक चांगलं उत्तम व्यक्तिमत्व प्रभू या समाजात आणि जिथे कुठे ते असतील प्रभू त्यांच्या संधीचे द्वार प्रभू येणाऱ्या दिवसात तो उघडे कर आणि चांगल्याच ठिकाणी प्रभू त्यांना उच्च स्थानी तू नेहमी ठेव, अशी देखील तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. परत एकदा सर्व मान, महिमा, गौरव प्रभू येशू तुला आम्ही देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून आहे, आमेन. त्यावेळेस दानार्पण घेण्याचा समय आहे आणि परत एकदा क्वायरद्वारे गीत होत असताना प्रभूला देण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. या आपल्या देण्याद्वारे देखील आम्ही येशूचा गौरव करूया.
मेरा यीशु पवित्र है
उपकारस्तुतीचे दान आहे रजनीबाई मनोहर बेलराम. जानेवारी ते डिसेंबर देवाने वर्षभर सांभाळ केल्याबद्दल गृहस्थन व लॉकडाऊन काळातील रविवारची वर्गणी त्यांनी टाकलेली आहे. सावित्री पंकज वसावे व्यारा यांच्याकडून देखील उपकारस्तुतीचं दान आलेलं आहे. या दानावर आपण आशीर्वाद मागूया. मंडळीचे खजिनदार प्राध्यापक देशपांडे सरांना विनंती करतो या दानावर ते आशीर्वाद मागतो. प्रार्थना करू. सामर्थ्याने कृपेने भरलेले आमच्या जिवंत सेनाधीश प्रभू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. वर्षाच्या शेवटल्या रविवारपर्यंत तू आमचा सांभाळ केला, तू आमच्यावर दया केली, तू आमच्यावर कृपा केली. तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला ठेवलं, तुझ्या मंडळातून तू सुरक्षित ठेवलं, त्यांची काळजी घेतली, त्यांचं रक्षण केलं. केवळ तुझी दया आहे. त्याचं स्मरण आज होत असताना तुझ्या भांडारामध्ये तुझ्या लोकांनी जे दान टाकलेलं आहे ते तू पाहिलेलं आहे. त्या दानाचं तू स्वीकार कर. त्यांनी उपकारास्तुती दान टाकलं, त्यांचंही तू सहाय्य कर, त्यांच्या मनोकामना तू पूर्ण कर, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना तू आशीर्वादित कर. तसंच प्रभू जे दान आहे ते दान तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी अनेकांच्या कल्याणासाठी वापरल्या जाऊ दे अशी मी प्रार्थना करतो आणि म्हणून ते तू आशीर्वादित कर. आमचं जीवन आम्ही तुला पुन्हा एकदा समर्पित करतो. तू अनंत केलेल्या उपकाराची आम्ही जाणीव ठेवतो प्रभू देवा. किती चांगला याचा अनुभव तू आम्हाला दिला आणि म्हणून खुल्या अंतकरणाने तुझं वचन येत असताना ते स्वीकारण्यासाठी तू आम्हाला प्रभू मदत कर अशी माझी प्रार्थना. पुन्हा एकदा स्वतःला आणि दानाला आम्ही तुझ्या स्वाधीन स्वामी तारणारा येशू अशा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून आमेन. सूचना आहे नाताळचा महिना किंवा हा आठवडा 8 दिवस आपण साजरा करत असतो. रोज 7 वाजता ऑनलाईन आपण किंवा यूट्यूबवर आपण ह्या गोष्टी पाहू शकतात. रोज नाटिका डान्स आहेत, काही कॉम्पिटिशन असतील येणाऱ्या दिवसात त्या देखील आपण दररोज 7 वाजता एस एच चर्च शहादा या यूट्यूबच्या साईटवर आपण पाहू शकतात. अजून एक छोटासा बदल आहे 31 तारखेसाठी जे निर्देश आम्हाला पोलीस आयुक्तांकडून मिळाले आहेत की 7 वाजेनंतर आपण कोणीच भक्ती किंवा कोणत्या प्रकारची मीटिंग घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जरी 7ला सांगितलं होतं तर ती वॉच नाईट सर्व्हिस आपली 6 पासून होईल, 6 ते 7च्या दरम्यान होईल. हे फक्त करेक्शन अजून आहे, आपण याच्याकडे लक्ष द्या. आणि 6 वाजेला त्याच्या आत पण आले आपण तर चालेल. चर्चमध्ये ही भक्ती होणार आहे वॉच नाईट सर्व्हिस. आता नाईट म्हणता येणार नाही पण इव्हिनिंग आपण म्हणू. आता परिस्थिती तशी आहे त्यामुळे आपण तिथे या. तसं आज वर्षाचा शेवटला रविवार आहे आणि 31 तारीख शेवटला दिवस वर्षाअखेर आहे आणि तो देखील फार महत्त्वाचा आहे. जसं 1 तारखेला आपण येतो त्याचप्रमाणे 31 तारीख देखील महत्त्वाची आहे. आपण या आणि वर्षभर जे उपकार प्रभूने आपल्यावर केले आहेत त्याची जाणीव स्मरून ते फेडण्यासाठी 1 मिनिट होईना पण एक साक्ष आपण देणार आहोत. आरोग्य दिलं कोणाला सांभाळलं, कोणाला प्रवासात सांभाळलं, भरपूर काही गोष्टी आहेत. आपले ते 1 मिनिट फार मोलाचे आपल्यासाठी ठरणार आहे, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी. आणि म्हणून या गोष्टी आपण स्मरणात ठेवूया. महत्वाची अजून अशी गोष्ट आहे की 1 तारखेला इथेच परत आपण बाहेर आपली मीटिंग होणार आहे. मला वाटतं पत्रिका आपण बरोबर फॉलो करत नाही तर 8:30चा टाइम आहे. कोणी 8:30ला उठत असतील तर तसं नका करू, 8:30ला इथे यायचं आपल्याला. आणि हे तरुण लेकरं बघा आपल्याच परिवारातले आहे, ते लवकर येतात. आपण देखील लवकर या. त्या दिवशी म्हणजे 1 तारखेला सर्वांना म्हटलं म्हणण्यापेक्षा एस एच चर्च शहाद्याचे जे सभासद आहे त्यांना
हॉस्टेल विभागामध्ये प्रीती भोजनाचं प्रेमाचं आमंत्रण आहे आणि त्याचा वेळ 11:30 वाजेपासून 2 वाजेपर्यंत आहे. पंचांनी ठरवल्याप्रमाणे अर्धा तासाची बॅच. जे फॅमिली पहिले येतील 50 लोक जसे मावतील त्या ठिकाणी आमचे सर्व पंचांना आम्ही ड्युट्या सोपलेल्या आहेत गेटपासून तर डेकपर्यंत. तर आपण या खरं तर प्रीतीभोजन देण्याची परमिशन नाही, पण तरी आपली सिस्टर सोलवाई आमच्यावर प्रीती करते आणि तिला वाटतं की ह्या दिवसात या भोजनाद्वारे देखील आम्हाला आनंद मिळावा आणि म्हणून कोणी गैरसमज करू नका. करोनाचा पिरियड आहे. मंडळीच्या बाहेरील लोक जर आले तर आम्हाला ठाऊक नाही त्यांना कोणत्या प्रकारचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही, ती एक रिस्क आहे आणि म्हणून आपण कोणालाही दुसऱ्या मंडळीतील लोकांना इथे कृपा करून सांगू देखील नका, हा प्रचार करू नका. आणि प्रचार करायचा असेल तर सुवार्थ प्रसार करूया, जेवणाचा प्रचार आपण करणार नाही. आणि त्याच्यात अजून अशा काही गोष्टी आमच्या अनुभवाने मंडळीच्या आम्हाला निदर्शनास आलेल्या आहे की आजारी लोक असतात आणि मग त्यांच्या नावाने आपण एक आजारी असतो आणि त्यांच्यासाठी पुष्कळ काही आपण घेऊन जातात की संध्याकाळची तरतूद होते. मी तर म्हटलं यांना सूप द्या जे आजारी घरी, कशाला उगीच अजून पोट खराब करायची नाही का आजारी. मग परंतु आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की त्या आजाऱ्यांची नावं आपण चंदना टीचर आहे आणि मेरी टीचर आहे त्यांना ॲडव्हान्स द्या. जे आपल्या घरामध्ये आजारी खरंच आजारी आहे, जे इथे येऊ शकत नाही त्यांना, जे विनाकारण घरी आहे त्यांना जेवण दिलं जाणार नाही. ही सहभागिता आपल्या मंडळीची आहे आणि जो इथे येईल त्याच्यासाठी त्यांनी पण इथे मिक्स व्हावं, सगळ्यांसोबत आनंद घ्यावा. घरी राहून या गोष्टीचा आनंद घेता येणार नाही. जर आपण घरी असाल तर मग काही अर्थ नाही त्या गोष्टीला. जर इथे सहभागिता आहेत आपण सहभागितेमध्येच असावं. आणि जे आजारी आपल्या घरी खरं वयस्कर लोक आहे ज्यांना येता येत नाही यांची सोय मंडळीने केलेली आहे. आपण टीचरांकडे नाव द्या आपलं जे आपल्या घरामध्ये आहे. आणि अजून एक फायदा त्याचा असा आहे की आपल्याला डबा घेऊन यायची गरज नाही त्यांच्यासाठी, कारण डब्याचे माप कमी अधिक असू शकतात, म्हणून मंडळीच डबा दिली आणि त्याच डब्यात एक समान सर्वांना तिथे जेवण आजाऱ्यांना दिलं जाईल. आणि ही पण गोष्ट महत्त्वाची, जे सर्व खाऊन तृप्त झाले काय उरलेच समजा तर त्याची पण सोय आम्ही केली, ते पण डब्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला पोहोचवण्यात येईल. तर कोणी इथे मोठा नाही, कोणी इथे विशेष नाही आणि कोणी प्रमुख नाही. सर्वांना समानतेने आणि सर्व आनंद मिळावा, आपला सगळ्यांनी आनंदित व्हावं हा उद्देश आहे. हे प्रीतीभोजन फक्त 1 तारखेच्या दुपारच्या वेळेची तरतूद आहे, संध्याकाळची नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या आनंद घ्या सहभागितेमध्ये. 1 तारखेला नवीन वर्षाचं स्वागत आपण आनंदात करूया, देवाचं गौरव करूया, स्तुती करूया. वेळ देण्याचा प्रयत्न आपण अधिक आणि अधिक करण्याचा देखील आपण निश्चय करणार आहोत. या सूचना आहेत. देवाचे वचन ऐकण्याआधी आपण परत एकदा या शेवटल्या रविवारचं आम्ही पाळत आहोत. ह्याच्याकडे पुष्कळदा दुर्लक्ष करण्यात येतं, परंतु हा शेवटला प्रभुवार या वर्षाचा देखील फार महत्त्वाचा आहे. मी तर म्हणतो जे शेवटी आले तेच खरे. पहिले तर खूप गर्दी येतील 1 तारखेला, पण 31 आणि शेवटला रविवारी येणारे त्यांना खरंच कळकळ आहे देवाची, त्याने जे उपकार केले त्याची. आणि म्हणून या आपण काही गीतं तरुण संघाद्वारे गाऊया, त्याचा गौरव करूया. आपल्याला वाटतं जर आपण आपल्या जागेवर उभं राहून देवाची स्तुती करूया. शेवटला रविवार आहे, येथवर प्रभूने आमचा सांभाळ केला नाही का. आज कितीतरी लोक हॉस्पिटल्समध्ये आहेत, कितीतरी लोक शहादात खूप आहेत. काल चार गेले वाटतं ना सर, 4 लोक या जगात राहिले नाही आपल्या शहरात. खूप भयंकर काळ आहे बाहेर, दिवस वाईट आहे आणि म्हणून आपण त्याचा गौरव करूया. हां, या आपण तरुण संघाद्वारे गीतामध्ये जाऊ.
तुझे धन्य कहते रहे हम जब तक ये जीवन रहे आवाज देते रहे हम तेरा नाम ऊंचा रहे। देवाच्या वचनाकडे काही वेळ आपण आपली दृष्टी लावूया. स्तोत्र 122 आणि 2. स्तोत्र 122 आणि 2. वर्षाच्या अखेरीस या प्रभुवारी प्रभूचं वचन आम्हाला ज्या गोष्टी सांगू इच्छित आहे, जर कोणाला सापडलं तर आपण वाचूया. हे यरूशलेमा, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहे. यरूशलेमेविषयी आपण आज थोडक्यात पाहणार आहोत, ज्या ठिकाणी येशूचं वास्तव्य होतं. आणि अजून काही वचन आपण वाचणार आहोत की यरूशलेमेचे महत्त्व, का यरूशलेम आणि त्याचं महत्त्व काय आहे, या गोष्टीवर आपण जाणून घेऊया. योहान याचा 14वा अध्याय. योहान 14 आणि त्याची 1 ते 14 ही वचनं मी वाचतो. योहान 14 1 ते 14. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जातात हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्याला ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहेत. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. जर आम्हाला पिता दाखवा
तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. सर्वांची दृष्टी या दिवसात संपूर्ण सृष्टीची संपूर्ण देशाची विश्वाची दृष्टी नाताळच्या दिवसामध्ये कुठे असेल तर ते यरूशलेमेमध्ये, तिकडेच. तिथे ज्या घडामोडी घडत आहेत बायबलनी सांगितल्याप्रमाणे येशूच्या जन्मापासून आतापर्यंत आणि यापुढे जे होणार आहे ते सर्व जे घडत आहे ते यरूशलेमवर जर आपण त्याची स्टडी केली तर आपल्याला नक्कीच कळेल की सर्व पवित्र शास्त्राप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहे. आणि म्हणून ह्या दिवसात सर्वांची दृष्टी जर कुठे असेल तर ती यरूशलेमेकडे आहे. आणि यरूशलेमेलाच देवाने ख्रिस्ताच्या जन्मासाठी का निवडलं हे तितकेच आश्चर्यकारक आणि महत्त्वाचं आहे. आणि ह्याच यरूशलेमाची जणू काय प्रतीक किंवा प्रतिमा स्वर्गात आहे, ज्याला आम्ही स्वर्गीय यरूशलेम म्हणतो. जे यरूशलेम इथे आहे त्याचं महत्त्व फार मोठं आहे. जिथे येशूने जन्म घेतला त्याचीच प्रतिरूप कुठे आहे? स्वर्गात आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? स्वर्गीय यरूशलेम. वाचूया प्रकटीकरण याचा 21वा अध्याय आणि त्याची 9 ते 27. प्रकटीकरण 21 9 ते 27. परत मी वाचतो, पुष्कळ कठीण शब्द आहे त्यामध्ये, पण आपण ते वाचून घेऊया. जी प्रतिमा या यरूशलेमाची जशींची तशी त्या ठिकाणी आम्हाला दिसते. नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानांच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाय होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. तो माझ्याबरोबर बोलत होता. त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. नगरी चौरस होती. तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. तिची लांबी, रुंदी, उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते माणसाच्या हाताने 144 हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात. तिचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोन्याची होती. नगरीच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नाने शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा 5, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनल सनी, 11वा याकीत, 12वा पदमराग अशा रत्नांचे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोन्याचा होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही.
कारण सर्व समर्थ प्रभुदेव कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्यचंद्राची च्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि हाच कोकरा तिचा दीप. राष्ट्र तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाही, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही. तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. पुष्कळ लोकांनी ह्या यरूशलेम पाहिलं आहे. आजही पुष्कळ लोक ते यरूशलेम पाहण्यास जातात. दुरून दुरून लोक यरूशलेम इस्रायलात असलेलं पाहण्यास जातात. आम्हाला यरूशलेमेत जायचं आहे. इथे भले आम्हाला जाता एखाद्यास येईल किंवा नाही, पण तरी हरकत नाही. पण आम्ही हे नक्की करावं की त्या स्वर्गीय यरूशलेममध्ये आम्हाला जायचं आहे. तिची रचना, तिची प्रतिमा ह्या यरूशलेमेसारखीच आहे. आणि म्हणून फार महत्त्वाचं आहे ह्या दिवसात यरूशलेमेवर आपलं लक्ष केंद्रित करणं, तिचा विचार करणं. आध्यात्मिकरित्या आम्ही पाहिलं की यरूशलेम, स्वर्गीय यरूशलेम पोहोचणे हाच आमचा ध्यास असला पाहिजे, हाच आमचा उद्देश असला पाहिजे, हाच आमचा दृष्टिकोन असला पाहिजे. येशूच्या जन्माची माहिती सर्वात पहिले मागी लोकांना त्या ताऱ्याद्वारे समजली, ज्या मागींविषयी आम्ही नाताळच्या दिवशी पाहिलेलं आहे. ते यरूशलेमेस निघाले. नंतर मेंढपाळांना शेवटी कळू नये ते पहिले पोहोचले. त्यांनी स्तुती, आनंद, उत्साह केला. ज्यांना पहिले समजलं ते लेट आले, चुकले. आपण ते सर्व पाहिलं, तर ते परत मी सांगत नाही. पण मेंढपाळांना शेवटी कळालं तरी ते पहिले आले. नवीन विश्वासात आलेले लोक, आत्ता आलेले लोक आमच्या पुढे जात आहे. गीतांमध्ये, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये इतका मोठा विश्वास त्यांचा आहे. मेंढपाळांप्रमाणे साधे भोळे आम्ही तत्वज्ञानी आणि ज्ञानवंत आणि खूप काय काय आहोत, पिढ्यानपिढ्यांचे ख्रिस्ती आहोत, आम्हाला बायबल माहिती, आम्हाला वचन पाठ आहे, तरीही आमच्या विश्वासामध्ये अजून कमतरता आढळते. आमची चाल संत आहे, आमच्यामध्ये थंडपणा आहे का? आमच्या पुढे आता आलेले गेलेले आहेत, जात आहेत. जे शेवटले ते प्रथम होत आहेत. आणि आम्ही जे प्रथम आहोत, आम्ही कुठे कुठे आज पण एवढ्या हजारो वर्षानंतर आम्हाला चर्चला या रे बाबा हे सांगण्याची वेळ येते. आणि आले तरी लवकर या रे, इथे भाग घ्या रे, तिथे भाग घ्या रे, हे अजून सांगावं लागतं. काही चर्चेसमध्ये मी होतो, नवीन विश्वासात आलेले लोक ज्यांना येशू समजला, चर्च उघडण्याच्या आधी पायरीवर बसलेले असायचे की चर्च कधी उघडेल. चर्च सुटून पण लवकर घरी जायचे नाही. हा फरक का आहे? साधे भोळे मेंढपाळांना उशिरा वार्ता कळाली, पण ते प्रथम आले, नाचत गात बागडत आले. मागे लोकांना प्रथम कळली. वास्तविक त्यांचा प्रवास दूरचा होता, पण ते उशिरा पोहोचले, चुकी त्यांच्याकडून झाली वगैरे वगैरे. त्या सर्व गोष्टी आम्ही बघतो. खूप लांबचा प्रवास त्या मागे लोकांप्रमाणे आम्ही ख्रिस्ती प्रवास करून आमच्यामध्ये आता थकवा आलेला आहे, शिथिलता आलेली आहे, संथपणा आलेला आहे, थंडपणा आला आहे की आम्ही खूप थकलेले ख्रिस्ती आहोत. खूप लांब वर्षानुवर्ष असं काही नवीन ह्याच्यामध्ये वाटत नाही. हो, तेच बोलतात, हे कुठे काही नवीन बोलत. कारण आम्ही ते वारंवार ऐकत आहोत आणि ते ऐकून 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 आता आमच्यामध्ये ते ऐकण्याची क्षमता आणि तो उत्साह उरला नाही. आणि म्हणून जे घरी झोपले त्यांना विचारा, नाही हो तेच ऐकलेलं आहे, आम्ही काय नवीन सांगतो, आम्हाला सर्व माहिती आहे. मागे लोकांप्रमाणे खूप लांबचा प्रवास आम्ही करत आहोत. त्यांना तरी तारा सापडला, आम्हाला अजून सापडला नाही. आम्ही आकाशातच डोळे वर करून पाहत आहोत. काय तर स्वप्नात तारे पाहत आहे, प्रत्यक्षात पाहू शकत नाही. आणि म्हणून मेंढपाळाप्रमाणे उशिरा वार्ता काय कळेना, पण आमच्या मागून आलेले आमच्या पुढे आज जात आहे. ह्याला कारण हे आहे त्यांचा विश्वास. बघा,
देवाचं वचन जीवनाची भाकर. येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. आणि भाकर आम्ही केव्हा खातो? आम्ही रोज खातो. परंतु केक आम्ही केव्हा खातो? वाढदिवसाला खातो किंवा नाताळाला खातो. नाताळाला खाल्ला आपण केक, नाही का? केक मिळाला आपल्या नाताळाला. आणि काही ख्रिस्ती लोकांनी असा समज करून घेतला आहे की येशू जीवनी भाकर नाही, येशू केक आहे. फक्त नाताळाला खायचा, फक्त विशिष्ट दिवशी खायचा. पण येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. भाकर रोज लागते, म्हणजे रोज आम्हाला खायचं आहे. रोज त्या वचनात आम्हाला रमायचं आहे, त्याच्यातून ऐकायचं आहे, त्याप्रमाणे चालण्याचं आहे. कारण ती भाकर आहे, केक नाही, पिझ्झा नाही. हे कधीतरी खाल्ला ओकेशनली. पण काही ख्रिस्ती लोक फक्त येशूला भाकर न समजता केक समजून जीवन जगत आहे. येशू जीवनाची भाकर आहे, आम्हाला ती रोज हवी आहे. मागे लोकांनी पहिले समजले, पण त्यांना समजले आणि म्हणून त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होती. ज्यांना पहिले वार्ता कळाली, ज्यांना पहिले कळविण्यात आलं, त्यांच्याकडून अपेक्षा पण जास्त आहेत. मला माहिती नाही, 3री 4थी पिढी आमची आहे इथे, आमच्याकडून किती अपेक्षा आहेत देवाला. कारण आम्हाला फार वर्ष झाले आम्हाला ही गोष्ट कळून, पुष्कळ वर्ष झाली. आमच्याकडून देवाच्या अपेक्षा फार आहे. काय अपेक्षा आहेत? जसं मागे लोकांना प्रथम वार्ता कळाली, त्यांच्याकडे वेळ होता, ज्ञानी होते, अभ्यास करणारे होते, त्यांनी मौल्यवान वस्तू आणल्या, ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून होती. आम्ही पाहिले 5 गोष्टी त्यांनी दिल्या. मेंढपाळांनी काय दिलं असेल बिचाऱ्यांनी? लेट कळलं त्यांना, तयारीला पण वेळ नव्हती. जिथे राहणार होते तिथेच त्यांना रात्री कळाली, तसेच ते आले. त्यांना काही शॉपमध्ये जाऊन बक्षीस घ्यायला वेळ नव्हता. पण ह्यांना वेळ होता म्हणून यांच्याकडून अपेक्षा होत्या. आम्हाला वेळ आहे, ख्रिस्ती जीवनात एवढा लांबचा प्रवास टप्पा आम्ही गाठलेला आहे, आमच्याकडून अपेक्षा जास्त आहे. हे मागून आलेल्यांकडून अपेक्षा नाही. त्यांचा विश्वास फार मोठा आहे, पण आम्ही विश्वासात दिवसेंदिवस घसरत जात आहोत, कमी होत जात. आमच्याकडून जास्त अपेक्षा देवाला आहे, कारण ही वार्ता, ही सुवार्ता आम्हाला पहिले कळाली आहे. काय अपेक्षा आहे आमच्याकडून? समर्पण, त्याग, परिश्रम, चुकांची दुरुस्ती, चुका कबूल करून सोडणं, पश्चाताप, या गोष्टी अपेक्षित आहे आमच्याकडून. जर आपण अजून देखील त्या करत नसाल तर आम्ही हेरोद आहोत. हेरोद तो म्हणतो तुम्ही जा, त्याला तो जर तुम्हाला सापडला तर मला कळवा, म्हणजे मी जाऊन नमन करेल. फक्त घरात बसून मोठ्या गोष्टी केल्या, तो काय निघाला नाही. आणि निघाला तरी नुकसान करायला निघाला. हे घरातच बरे बाबा, तुम्ही घरात बसा, बाहेर निघाले तर उलट नुकसान करतात तुम्ही. मोठ्या मोठ्या गोष्टी घरात बसून तो बोलला, तुम्ही जा, मला सांगा, म्हणजे मी पण जाईन. काय जाणार नव्हता आणि गेला नाही. आम्हाला सुवार्ता पहिले कळाली आहे मागे लोकांप्रमाणे, तर अपेक्षा आमच्याकडून पण फार मोठ्या आहेत. कोणत्या कोणत्या अपेक्षांची पूर्तता माझ्याकडून आजपर्यंत झालेली आहे? एक तरी केलेली आहे का मी? आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही मागे लोकांच्या ज्या 5 गोष्टी त्यांनी दिल्या त्यावर आम्ही ऐकलेलं आहे. किती लोकांनी त्यावर विचार केला किंवा त्या करण्यासाठी योजल्या. यरूशलेम येथे तो तारा पाहून मागे लोक आले, राजवाड्यात आले. ते 6 मैलाचं अंतर, ठीक आहे, बेथलेम, नंतर यरूशलेम. यरूशलेम हे नाव घेतल्यावर आम्हाला काय आठवतं? पहिले, जर ज्यांना पवित्र शास्त्राची माहिती चांगली आहे ते सांगू शकतात. यरूशलेम म्हटल्यावर आम्हाला कोणत्या गोष्टी आमच्या दृष्टीपुढे येतात किंवा स्मरणात येतात? कशाची आठवण आम्हाला होती? हे शहर कशासाठी प्रसिद्ध होतं? यरूशलेम. दावीद राजाने यरूशलेमेला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शल्मोनाने, त्याच्या मुलाने त्या ठिकाणी भव्य दिव्य मोठं मंदिर त्या ठिकाणी बांधलं, यरूशलेम मध्ये. हजारो वर्षापासून कितीतरी प्रवासी तिथे जाऊन भेट देत आहे, यात्रेकरी करू तिथे जाऊन भेट देत आहे, त्या गोष्टी पाहत आहे. आज पण पाहण्यासारख्या आहेत. असं म्हणतात की मोठे मोठे क्रेन, ते मोठे मोठे दगड उचलायला आज पण ते क्रेन उचलू शकत नाही. त्या काळात त्यांनी कसे बसवले असते? इतकं भव्य आणि दिव्य मंदिर ते यरूशलेमेचं बांधलं.
या यरूशलेमेतच ख्रिस्ताचा प्रवेश जयोत्सवाने झालेला होता. आणि ह्याच यरूशलेमेच्या बाहेर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं. खूप महत्वाचं नाव आहे यरूशलेम हे शहर आमच्यासाठी. इथेच ख्रिस्ताचं अर्पण झालं यरूशलेमेच्या बाहेर. आणि म्हणून यरूशलेमेला देवाचे नगर, पवित्र नगर, स्वर्ग किंवा विश्वासणाऱ्यांचा समाज असं देखील पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे. या वर्षाच्या अंती, या शेवटल्या रविवारी, पवित्र वारी आम्ही यरूशलेमवर विचार करूया. का यरूशलेम? का आमच्या जीवनात आम्ही यरूशलेमला कसं जाऊ शकतो? मी स्वर्गीय यरूशलेमविषयी बोलतात. इथे जायला मिळेल किंवा माहिती नाही, भरपूर पैसे लागतात. 1-1.5 लाख रुपये लागून जाईल जर आपण जायचं ठरवलं तर. इथे जाओ किंवा न जाओ, तिथे जाणं, दुसऱ्या स्वर्गीय यरूशलेममध्ये जाणं हे महत्त्वाचं. आणि यरूशलेम विषयी आम्ही विचार करत असताना तिथे जर पोहोचायचं असेल त्या काळामध्ये, एखाद्याला यरूशलेमेला जावंसं वाटत असेल त्या काळामध्ये, तर यरूशलेमेला जायला त्या काळात 4 रस्ते होते, 4 बाजू होते. जसं शहादाला 3-4 बाजू आहे, आपण शहादतकडून प्रवेश करतो त्याप्रमाणे यरूशलेममध्ये जर एंट्री करायची असेल तर 4 रस्ते होते. त्या रस्त्यांविषयी आज आपण विचार करणार आहोत थोडक्यात. आणि त्या नवीन यरूशलेममध्ये जाण्यासाठी हे 4 रस्ते महत्त्वाचे आहेत. आपण निश्चित करूया की कोणत्या मार्गाने मी यरूशलेममध्ये पोहोचत आहोत. फार महत्त्वाच्या गोष्टी आध्यात्मिक रीतीने या सर्वांची सांगड पवित्र शास्त्रात उगीचच काय लिहून ठेवले नाही. त्या प्रत्येकाचं मर्म, त्याचं लागूकरण फार महत्त्वाचं आहे. एक एक शब्द, एक एक गोष्ट इतकी तंतोतंत ठेवलेली आहे तिथे आम्हाला अभ्यास करण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्यासाठी. 4 रस्ते यरूशलेममध्ये त्या काळामध्ये पोहोचण्यासाठी होते. एक येरिहोकडचा रस्ता होता. यरूशलेममध्ये यायचं असेल तर येरिहोवरून यायचं. आपल्याला आठवतो का येरिहोचा रस्ता सांगताच कोणाची आठवण होती आपल्याला? उत्तम शमरोनी. यरूशलेमच माहिती नसेल तर उत्तम शमरोनी कधीच माहिती नसणार. उत्तम शमरोनी. यरूशलेममध्ये पोहोचायचं असेल तर यरिहोचा मार्ग, ज्या मार्गाने उत्तम शमरोनी गेला, ह्याच रस्त्याने यहोशवाने इस्रायल लोकांना यरूशलेममध्ये आणले. यरिहो आणि यरिहोचा तट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती, इतिहास. हाच मार्ग आहे जे वतन दत्त देशात देवाने नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं. तो मार्ग आहे यरूशलेममध्ये येण्याचा. जेरिको हा मार्ग यरूशलेममध्ये एंट्री करण्यासाठी आहे. हा मार्ग, ह्या मार्गाने जर गेलो तर ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी येरिहो शहर शेती बागायती याकरिता प्रसिद्ध होते. येथे सुंदर सुंदर बगीचे आहेत. हे खूप सुंदर शहर होतं येरिहो. तरी हे बागायत शहर सोडून इथून ते यरूशलेमेत ओसाड कठीण प्रवासात यरूशलेमात आले. याच मार्गाने चांगल्या शमरोनाने, उत्तम शमरोनाने आपले स्वतःचे काम सोडून, जो काम करायला चालला होता बिचारा, त्याने पाहिलं या लुटारोंनी, चोरांनी याला मार दिलेला आहे, या इस्माला. तो काम करतो, बिझी होता तो व्यक्ती, हा उत्तम शमरोनी. पण त्याने स्वतःचं काम सोडलं, स्वतःची गैरसोय केली. त्यांनी दयेचं काम केलं. परमेश्वराकडे येण्याचा हा एक खडतर मार्ग आहे. स्वतःचा स्वार्थ सोडून, गैरसोय स्वतःची झाली तरी ती सोसून, स्वतःचं दुःख सोडून, सुख सोडून, चांगला, उत्तम, उत्कृष्ट गोष्टी करण्याच्या, आपला कम्फर्ट झोन सोडून त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे येरिहोचा मार्ग. ह्या मार्गाने जो यरूशलेममध्ये येईल त्याला आशीर्वादांची रेलचेल होईल, त्याचं कल्याण होईल.
त्याला सुख मिळेल, समाधान मिळेल, सगळ्या उत्तमातील उत्तम गोष्टी या मार्गाने जो प्रवेश करतो त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी येणाऱ्यांना देवाचं दर्शन लाभतं. ते शुद्ध मनाचे असतात, या रस्त्याने चालणारे. आणि म्हणूनच लिहिलेलं आहे त्या धन्यवादात, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. उत्तम शंभरोनी ज्या व्यक्तीला त्या लुटारूंनी लुटलं होतं, त्याचं होतच नव्हतं केलं, त्या अशा व्यक्तीची या उत्तम शंभरोन्याने काय केली? मदत केली. असहाय्य लोकांची मदत करणं म्हणजे येरिहोच्या रस्त्याने यरूशलेमेस पोहोचणं. लेवी याजक मोठे मोठे व्हाईट कॉलरवाले बाजूने निघून गेले, त्यांना वेळच नाही. कोणाला प्रिचिंग करायची असेल, कोणाला गीतं म्हणायची असेल, माहिती नाही. पण हा थांबला, ह्याने मदत केली. स्वार्थ टाकला, त्यांनी त्याची मदत केली. त्या माणसाची अवस्था, त्या लुटारांनी तर त्याचं सगळं लुटलं, परंतु त्याला अर्ध मेलं असं केलं होतं. अर्ध मेलं, ना जिवंत होता ना मेलेला होता. आज ख्रिस्ताविना जीवन जगत असलेल्या लोकांची अवस्था अशीच आहे. अर्ध मेली, ना जिवंत आहे ना मेलेले. आणि त्यांना मदत करणं किंवा त्यांना गरजवंतांना त्यांनी काय केलं? मलमपट्टी केली. जो अर्ध मेला होता म्हणजे त्याग केला, काहीतरी द्यावं लागलं, पैसे द्यावे लागले, खर्चावे लागले. हा आहे यरीहोकडून यरूशलेममध्ये जाण्याचा मार्ग आहे. तिसरी गोष्ट त्यांनी केली, स्वतःच्या गाढवावर बसून त्याला उतार शाळेमध्ये आणलं. त्यांना, अशा लोकांना स्वर्गीय घराकडे आणण्यासाठी आम्ही त्याग करणार आहोत का? आम्हीच नव्हे तर जे गरजवंत आहे, असहाय्य आहे, अर्ध मेलेले आहेत, यांना देखील वाटेल ते करून यरूशलेममध्ये आणायचं आहे. एकटं जायचं नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांना देखील मदत करायची. जो व्यक्ती उत्तम शंभरोन्याप्रमाणे जगतो तो यरीहोच्या रस्त्यावर आहे, म्हणजे तो करेक्ट मार्गावर आहे. आणि त्यालाच नवीन यरूशलेममध्ये एंट्री करता येईल. टोल नाका आहे जसं आपण बघतो घुसण्यासाठी, तिथे काय पैसे, इथे ते हे द्यावं लागेल. तुम्ही कनवाळू आहात का? तुम्ही अंतःकरणाचे शुद्ध आहात का? तुम्ही मदत करणारे आहात का? तुम्ही स्वार्थ सोडून इतरांना मदत करणारे आहात का? इतरांसाठी वाटेल ते करण्यासाठी, शक्ती पलीकडे करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपण पुढे जात आहोत का? हे टोलगेटची पावती ही आहे स्वर्गीय यरूशलेममध्ये एंट्री करण्याची. फक्त मी माझा परिवार, माझे नातेवाईक हाच जर विचार करत राहिलं, यरूशलेममध्ये जाता येणार नाही. दुसऱ्यांचा विचार, 10 आज्ञा दिलेल्या. येशू म्हणतो, शेजाऱ्यावर जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती. तो प्रत्येक व्यक्ती जो गरजवंत आहे, मग तो माझ्या घराजवळ असो किंवा कुठे असो, कोणत्या शहरात, मला तो दिसत आहे, तो गरजवंत आहे, तो माझा शेजारी आहे. आणि जेव्हा मी त्याची मदत करतो तेव्हा मी यरीहोच्या रस्त्यावरून जात आहे. मी कोणत्या रस्त्यावर आज आहे? दुसरा रस्ता यरूशलेममध्ये एंट्री करण्यासाठी त्यावेळेस होता, तो म्हणजे याप्पोकडील रस्ता. आणि हा मार्ग, हा रस्ता स्तुतीचा आहे, आराधनेचा आहे, प्रार्थनेचा आहे. याप्पो याचा अर्थ सौंदर्य. येथे संत्र्यांचे पुष्कळ बाग होते. या शहरातून काही ग्रीक लोक येशूला भेटण्यास आले होते. ते प्रथम फिलिपाकडे गेले व फिलिप आणि आंद्रिया यांनी मिळून त्यांच्या भेटीविषयी येशूला सांगितले. पुष्कळ लोक सौंदर्याच्या मार्गाने परमेश्वराकडे येतात. सौंदर्य काय आहे?
आमचा प्रभू येशू ख्रिस्त लाखात एक मोहरा आहे. गीतरत्नामध्ये लिहिलं आहे येशू विषयी पुष्कळ गोष्टी. सुंदर आहे. स्तुती करणं, आराधना करणं सुंदर आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि हा याप्पोचा रस्ता आहे. हा याप्पो कडून यरुशलेम मध्ये जाण्याचा हा मार्ग आहे. नवीन गीत गाणं, त्याची स्तुती करणं, आराधना करणं, प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं, ह्या सौंदर्याचा अभिलाषी आमचा देव आहे आणि तो ह्या गोष्टी पाहू इच्छित आहे. मी किती सुंदर दिसतो, किती चांगले कपडे घातले हे नाही पाहत, पण मी किती स्तुती आराधना करत आहे, किती मी प्रार्थना करत आहे, किती मी आराधनेमध्ये जात आहे, स्तवनामध्ये जात आहे, नवीन नवीन गीत मी गात आहे, तो व्यक्ती सुंदर आहे. जो नुसता मुक्यासारखा बसलाय तो काय सुंदर नाही. देवाच्या दृष्टीने तीच व्यक्ती सुंदर आहे जिच्या मुखामध्ये स्तुती आहे. आणि हा मार्ग याप्पोकडून यरुशलेममध्ये जाण्याचा आहे. का? हा सर्वात आवडता मार्ग देवाचा देखील आहे बरं का? ह्या मार्गावर माझे पाऊल आज आहेत. आणि स्तोत्रकर्ता त्यामुळेच म्हणत असेल की हे यरुशलेम्या, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहेत. आपण जे पहिलं वचन वाचलं, हे यरुशलेमा, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहेत. कोणत्या मार्गात आमचे पाय उभे आहेत? यरीहो, याप्पो, तिसरा मार्ग बेथलेमाकडील मार्ग, बेथलेमाकडील रस्ता यरुशलेम मध्ये पोहोचण्यासाठी. त्यांना कोणीतरी शांत बसवा जरा. तिकडे जा रे. तिसरा मार्ग बेथलेमाकडील मार्ग म्हणजे येशूचा स्वभाव धारण करण्याचा मार्ग. पूर्व यरीहो आणि पश्चिम याप्पो या दिशेने यरुशलेमेत येण्याचे रस्ते आहेत. त्याचप्रमाणे उत्तर आणि दक्षिण याही दिशांनी यरुशलेमेस येण्याचे रस्ते आहेत. या दोन्ही रस्त्यांनी अनेकदा येशू खुद्द यरुशलेमेस आला. याचा अर्थ असा, येशू ख्रिस्ताच्या द्वारे यरुशलेमेस म्हणजे परमेश्वराकडे येणे. येशू स्वतः म्हणतो, मी मार्ग आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. येशूद्वारे म्हणजे येशूच्या स्वभावासारखे असणे. ह्या मार्गावर चालणं म्हणजे येशू सारखा स्वभाव धारण करणे. त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याने सांगितलेल्या आज्ञा पाळणे. मग ते एक दुसऱ्यांवर प्रीती करणं असो, क्षमा करणं असो, एक दुसऱ्यांची मदत करणं असो, एक दुसऱ्यांची वाढ करणं असो, काही देऊन टाकणे असो, सत्यात चालणे असो, ख्रिस्ताचा प्रकाश धारण करणे असो, मिठाचे कार्य असो, दया करणे, आशा धरणे, भरपूर गोष्टी आहेत. या करणे म्हणजे येशूचा स्वभाव धारण करणे, म्हणजे बेथलेमावरील रस्त्याने जाणे. का? आम्ही या मार्गामध्ये आमचे पाय लागले आहेत. या द्वारात आम्ही उभे आहोत. बेथलेहेमचा मार्ग आम्ही ऐकलं. बेथलेहेम नाताळच्या आधी की का बेथलेमात येशूने जन्म घेतला? कारण हे गाव कोणाला ठाऊक नव्हतं, लहान होतं, नम्र होतं. पूर्ण संदेश आपण याच्यावर ऐकला बेथलेमावर. म्हणजे येशू सारखा स्वभाव, लीनतेचा, नम्रतेचा, दीनतेचा धारण करणं म्हणजे बेथलेमाच्या मार्गाने यरुशलेमेस जाणं. आपण इथे बसल्या बसल्या जाऊ शकतो नाही का, हा स्वभाव धारण करतो. काय पैसे खर्च करण्याची गरज नाही. बेथलेहेम लहान होतं, कनिष्ठ होतं, नम्रतेचा मार्ग होता, लीनतेचा होता. अशा रस्त्यावर आमचे पाय उभे आहेत का? स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे, हे यरुशलेमा, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहेत.
शेवटला मार्ग, चौथा मार्ग, आणि तो म्हणजे इदोमाकडील रस्ता, नाशाचा मार्ग. इदोमाकडील रस्ता यरूशलेमेत जाण्यास. गणनाच्या पुस्तकात आम्ही असे वाचतो की तेथील रहिवासी इस्रायल लोकांना स्वतःच्या देशातून वचनदत्त भूमीकडे त्यांनी जाऊ दिलं नाही. तिथून त्यांच्या देशातून जाऊ दिलं नाही, वळसा घालून त्यांना जाऊ दिलं. इतके निष्ठुर कपटी लोक इदोमातील. आणि इदोमवासी यांचा मूळ पुरुष एसाव होता, इदोमाचा. आणि एसावाचे वंशज ह्या शहरात होते. एसाव ज्याने थोडीशा जेवणासाठी, डाळीसाठी आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क विकला, स्वार्थासाठी, जगिक सुख, लालसा, ऐशोआराम, कीर्ती, यांचं इदोम व एसाव हे दर्शक आहे. जगिक पणा, लालसा, ऐशोआराम, कीर्ती, एसाव. या जगातील लालसेमुळे, स्वार्थामुळे, ख्याली खुशालीमुळे कोणीही परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. जर ह्या मार्गात माझे पाय असतील तर यरूशलेममध्ये आपण जाऊ शकणार नाही. त्या काळात एखाद्या जात असतील, पण स्वर्गीय यरूशलेममध्ये आम्ही कधीही जाऊ शकणार नाही. इदोमाकडील रस्त्यात हा नाशाचा मार्ग आहे. त्यावर परमेश्वर कधी सापडणार नाही, येशू कधी भेटणार नाही. इदोमाच्या रस्त्यांवर जर आपण जात असेल, मला आज स्वतःला विचारून घ्यायचं आपण प्रत्येकाने की कोणत्या रस्त्याने मी स्वर्गीय यरूशलेमकडे मी जात आहे. यरीहो, यापो, बेथलेहेम किंवा इदोम, कोणत्या मार्गात माझे पाऊल आहेत? जर या शेवटल्या मार्गावर असेल ना, काही उपयोग नाही आजपर्यंत माझ्या प्रवासाचा, काही अर्थ नाही हा प्रवास करून. कारण तिथे स्वर्गीय यरूशलेममध्ये मला इंटरेस्ट नाही. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग, रस्ता कठीण आणि दूर आहे. परमेश्वर म्हणतो यिर्मया 29 आणि 13 मध्ये, जर तुम्ही माझा शोध कराल, जीवी भावे माझा शोध कराल, तर खचित मी तुम्हाला सापडेन. खचित, नक्की सापडेन. तो आमचा अशक्तन पण जाणतो, उन्हे पण जाणतो. म्हणून या कठीण रस्त्यात आम्हाला तो अर्धा रस्ता फक्त प्रवास करायला लावत आहे. कारण आम्ही पूर्ण प्रवास करू शकत नाही, पडूनच जाऊ कुठेतरी. आमचं अशक्त पण, आमचं उन्हे पण, म्हणून तो आम्हाला फक्त अर्धा रस्ता प्रवास करायला लावतो. उधळ्या पुत्राने जेव्हा निर्णय घेतला डुकरांबरोबर राहत असताना की मी एवढी वाईट अवस्था माझी झाली आहे डुकरांबरोबर, आता मी उठून माझ्या बापाकडे जाईन आणि स्वर्गाविरुद्ध तुमची क्षमा वगैरे त्या सर्व गोष्टी. पण त्याने पाहिलं की त्याचा बाप ऑलरेडी त्याची वाट पाहते, नाही का, अर्धा रस्ता तो चालून आलेला आहे. जसा आम्ही सुरुवात तर करूया. अर्धा, अपेक्षा अर्धा आहे, देव अर्धा पार करू नये आमच्यासाठी. आम्ही एक पाऊल टाकतो, तो आमच्यासाठी 2 पाऊल टाकतो. सुरुवात आमची करणं, होणं प्रथमतः महत्त्वाचे आहे. कुठे आमचे पाय कोणत्या मार्गावर आहे, आज आम्ही परत एकदा विचार करूया. स्वर्गीय यरूशलेम जिथे आम्ही वाचलं, काय काय गोष्टी नाही तिथे, सर्व गोष्टी आहेत. हे जे नकली डायमंड आम्ही घालून फिरत, हे काय कामाचे नाही. तिथे ओरिजिनल डायमंड्स, काय काय नावं आपण वाचले नाही का, हे फेकून द्यायला इथेच, काय कामाचे नाही. कधी पाहिले नाही आपण, कधी पाहायला मिळणार नाही आपल्याला कधीच. अशा गोष्टी तिथे आहेत. प्रश्न हा आहे की आमचे पाय यरूशलेमेच्या द्वारात उभे आहे का? आणि स्तोत्रकर्ता म्हणतो 122 आणि 2 प्रमाणे, हे यरूशलेमा, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहेत. या आपण विचार करूया, आमचे पाय कुठे उभे आहेत. या 3 पैकी कुठे असेल तरी ठीक आहे, पण चौथ्या मार्गावर जर असतील तर आजही आपण विचार करूया इदोमाच्या मार्गावरून रिटर्न फिरण्याचा आणि योग्य तो मार्ग अवलंबन करणं. देवात करा वचनाद्वारे
आम्हाला तो आशीर्वाद द्यावेस आपण प्रार्थना करूया. आणि त्यानंतर उभे असताना प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ. आणि तरुण संघाला सांगेल शेवटी परत एक गीत ते गाईल आणि मग आपण इथून जाऊ शकतात. काही पाकिट्स देखील आहे लेट आलेले आहे. जुलियाबाई योएल साने आणि शम्युएल योएल साने यांच्याकडून देखील उपकाराचं दान आहे. त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेत आपण आठवण ठेवूया. प्रार्थना करू. स्वर्गीच्या देवा, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. एकच ध्यास आणि दृष्टांत आमचा आहे, तो म्हणजे स्वर्गीय यरूशलेमेपर्यंत पोहोचण्याचा. आणि त्या 4 मार्गापैकी प्रभू ज्या गोष्टी आम्हाला आज तू दाखविल्या आहेत, आमचे पाय यरूशलेमेच्या द्वारात उभे आहे किंवा नाही, नक्की कोणता मार्ग आम्ही अवलंबला आहे, कोणत्या मार्गात आम्ही उभे आहोत. इदोमाकडील मार्ग जर असेल, जग आणि जगातील गोष्टीमध्ये जर आम्ही असू, तर प्रभू आम्ही चुकीच्या मार्गात आहोत. ख्याली खुशाली, प्रशंसा, जगिकता, ह्या सर्व गोष्टी आम्हाला कधीच स्वर्गीय यरूशलेमेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून ह्याची पुनरावृत्ती आठवण प्रभू आम्हाला या शेवटल्या प्रभुवारी करून दिली, म्हणून देखील तुझे आभार मानतो. या दिवसात येशू ख्रिस्ताकडे आमची दृष्टी असताना त्याचा स्वभाव धारण करण्यास आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हाला प्रत्येकाला तू सुंदर बनव, म्हणजे स्तुतीने भरलेले बनव, आराधनेने भरलेले बनव. आत्मिक सुंदरता आम्हा प्रत्येकाला तू आज प्रदान कर. या गोष्टीची जाणीव आम्हाला होऊ दे की आम्ही आतून सुंदर असावं. गीतांनी, आराधनेने, स्तुतीने, तुझं गौरव करण्याने, तुझी महिमा करण्याने, तुला उंचवण्याने प्रभू आम्ही सुंदर असावं. या गोष्टीची जाणीव आज आम्हाला होऊ दे. परत एकदा प्रभू स्तोत्र करता म्हणतो त्याप्रमाणे, यरूशलेमा तुझ्या द्वारात आमचे पाय ह्या दिवसात यरूशलेमेच्या द्वारात असू दे, अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तुझ्या सर्व प्रियांनी वचन ऐकलं, ग्रहण केलं, त्याच्या जीवनासाठी मी तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. आणि मग एक गीत होत असताना, गीत चालू असताना जरी आपण भेटून गेला एक दुसऱ्याला तरी हरकत नाही. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणापासून सोडतो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शित आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, एसी चर्चेस एसीएम बरोबर, देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो, आमेन. सर्वांना सलाम. माझे जोडी प्रभु तुझशी तव कृसा